यावेळेला बॅटर डावकर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल आहे. पहिला चेंडू पडला जाईल. यावेळेला बॅटीची हलकीशी कट लागली, त्या ठिकाणी पॉइंट रिझन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. त्याकरता मात्र यावेळेला कुठलीही धावा घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांना माहिती आहे, अनुभव देखील मोठा आहे. कारण अशा रिक्स धावा घेणं ते अवघड पडू शकते. हरकेश दादाला देखील माहिती आहे आणि त्याच कारणामुळे ते रोखलं, संयम राखलं आणि स्ट्राईक मात्र पकडून ठेवली. थोडीशी जर बघायला गेलं तर नजाकत मात्र चुकली होती, कारण चेंडू जर बघायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर मध्ये जरूर आला. यावेळेला देखील मोठा हिट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी अपील उचलून धरलंय. गडी बात हरकेश बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. स्विंग अँड मिस झाला आणि बॅटीची कुठे ना कुठेतरी एज लागली आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र आपण पाहू शकाल. सोन्या गायकवाड कुठलीही चुकी केली नाही, अचूकरित्या मात्र चेंडूला टिपलं आणि मात्र हरकेश मेहरला मात्र तंबूचा रस्ता मात्र दाखवला. यावेळेला काय कमालीची यावेळेला गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू जर बघायला गेला तर अतिशय सुरेखरित्या हाताळला गेला. त्यानंतर जर बघायला गेलं तर दुसऱ्या चेंडूवर मात्र गडीपात. काय कमालीची यावेळेला षटक मात्र यावेळेला हाताळलं जाते सचिन नाईकच्या माध्यमातून. अचूक टप्पा आणि बेधक मारायची गोलंदाजी मात्र यावेळेला कॉन्फिडन्स लेवल मात्र या गोलंदाजाचं हाय झालंय असं म्हणायला देखील हरकत नाही. मोठा बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला परतला जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेखर दलवी. यावेळेला काय कमालीचा चेंडू, अचूक टप्पा आणि बेधक मारा. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक आपण देखील पाहू शकाल. काय कमालीचं यष्टीरक्षक या ठिकाणी केलं जाते. अचूकरित्या मात्र चेंडूला थांबवलं जातंय आणि कुठे ना कुठेतरी संघासाठी मात्र चांगल्या रित्याचं काम मात्र यावेळेला यष्टीरक्षकच्या माध्यमातून केलं जाते. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडू मागे धावांचा जर विचार केला तर एकही धावा मात्र अजूनही स्कोर कार्डवर लागल्या नाहीये. यावेळेला देखील बॅटीची हलकीशी कडा लागली की काय, आणि यावेळेला रनआउटचा धोका मात्र यावेळेला उद्भवला होता, परंतु अंतिम क्षणी जर बघायला गेलं तर अतिघाई संकटात नाही आणि त्याच कारणामुळे जर बघायला गेलं तर नॉन स्ट्राईकच्या खेळाडूने मात्र थांबवलं. अनिलकडे मात्र अनुभव मोठा आहे आणि त्याच कारणामुळे 40+ सर्व खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतात, कारण त्यांच्याकडे अनुभव मोठे आहेत. खूप साऱ्या मॅच त्यांनी गाजवल्याची किताब इतिहास त्यांच्याकडे आहे आणि याच कारणामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे. कोणत्या चेंडूवर मात्र धावा येतील, कोणत्या चेंडूवर संयम राखला पाहिजे ह्याचा मात्र त्यांना अनुभव मात्र मोठा आहे. आणि त्याच कारणामुळे जर बघायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू मागे मात्र धावांचा विचार केला तर एकही धावा अजून स्कोर कार्डवर लागली नाही. अतिशय दडपण मात्र प्रेशर बनवलं जाते गोलंदाजी मार्फत. आपण पाहू शकाल सचिन नाईकच्या माध्यमातून काय कमाल गोलंदाजी हाताळली जाते. 4 चेंडू आपण पाहिले अतिशय सुरेख. यावेळेला फुल टॉस होता. स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू यावेळेला थांबणार नाही. दन 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 चौकार. कम ऑन डीजे. आणि चौकार मात्र यावेळेला लगावला जातो. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलं जाते कव्हर रिझन मध्ये. एक धावा अंकित केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर 5 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर 5 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजे मास्टरला. कम ऑन डीजे.
कृपया करून दक्षता घ्या. कारण कुठेतरी टाइम मॅनेजमेंट करणं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण जे आपण पहिली मॅच बघितली ती म्हणजे भांडूप संघाने मात्र काय टाइम नियोजन अतिशय सुंदर केलं. तशा रीतीचं मात्र टाइम मॅनेजमेंट करणं तुमच्याकडे देखील गरजेचं आहे. 25 मिनिटामध्ये 5 षटकं हाताळणं गरजेचं असेल ह्याच्याकडे देखील लक्ष दिलं. पहिलं षटक मात्र अतिशय सुरेखरित्या हाताळलं आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळेला पाहू शकाल. अमित वाघेला उर्फ बॉबी म्हणून नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आणि या ठिकाणी सांगितलं जाते बॉबी उर्फ सेक्सी असं त्याचं नाव आहे. त्या नावाने मात्र त्याला ओळखलं जाते आणि पहिला चेंडू जर बघायला गेलं तर फिरकी गोलंदाज म्हणून या ठिकाणी देखील ओळखला जाते. काय अचूक टप्पा यावेळेला हाताळला जाते. दोन्ही एंडने मात्र यावेळेला बॅटिंग करण्याची संधी मात्र फलंदाजाला भेटली जाते आणि यावेळेला जर बघायला गेलं तर गोलंदाजी मात्र सुरेखरित्या यावेळेला अमितच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. उर्फ बॉबी काय कम्मालीचा पहिला चेंडू हाताळला, टप्पा पडला आणि आणि यावेळेला आपण पाहू शकाल टीम ओनर समीर चौगुले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला संघ मात्र मैदानात आहे आणि त्या संघाला मात्र प्रोत्साहन देण्यास करता या ठिकाणी देखील उपस्थित झाले आहेत. नक्कीच चेंडू ज्या वेळेला डॉट होतो त्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण ज्या वेळेला आपला संघ चांगल्या रीतीचं कमबॅक केलं जाते कुठे ना कुठेतरी संघ मालकाच्या मात्र चेहऱ्यावर मात्र ते आनंद आपण पाहू शकाल. दोन चेंडू जर बघायला गेलं तर काय कम्मालीचे हाताळले जातात. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू फलंदाजाला समजला देखील नाही. हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटीची कडा लागली आणि त्याच कारणामुळे एक धावाची अंकित केली जाईल. बाईकच्या रूपामध्ये एक धावा. अतिशय जर बघायला गेलं तर दडपण दडपण मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून बघायला जात आहे. पहिलं षटक जर बघायला गेलं तर ते देखील काय कम्मालीचं हाताळलं सचिनने आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना अमित यावेळेला कमाल करतोय. यावेळेला देखील बॅटीची एज लागली जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे थर्डमॅनच्या दिशेने मात्र सुरेखरित्या फील्ड केलं जाईल. एक धावा अंकित केली जाईल. 1-1च्या मदतीने स्कोर कार्डचा जर विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2. यावेळेला अमित कमाल करतोय. फिरकी गोलंदाज म्हणून मात्र ओळखला जातं. अचूक टप्पा आणि बेदक मारा काय कमालीचं 4 चेंडू मात्र यावेळेला आपल्याला बघायला भेटले. यावेळेला ब्लॉक होल खोदून काढलाय. टप्पा क्षेत्ररक्षणाच्या सर समोर पडला, अगदी समोर मात्र चेंडू पडला परंतु सुरेखरित्या मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण केलं जाते. तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणारा चेंडू असेल दुसऱ्या षटकातलं ते म्हणजे 1 आणि या वेळेला पूर्णपणे समाचार घेतला. चेंडूला पाठवून दिलं जातंय आउट ऑफ दी पार. 6 धावा करता षटकार. कम ऑन डीजे. आणि यावेळेला शाहरुख दलवी यावेळेला ऑन फायर झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. पहिल्या वेळेला जर बघायला गेलं तर चौकार कोणाच्या बॅटमधून आला असेल तर शाहरुखच्या बॅटमधून आणि शेवटच्या बॉलवर षटकार कोणाच्या बॅटमधून आला असेल तर तो म्हणजे शाहरुखच्या बॅटमधून. काय कमाल करतोय. आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं मात्र प्रयत्न शाहरुखच्या माध्यमातून केला जाते. अतिशय सुरेख 6च्या मदतीने स्कोर कार्डचा जर विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातं. अतिशय सुंदर अशी मॅच मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 भव्य दिव्य आयोजन. भव्य दिव्य आयोजन मात्र यावेळेला आपण परनाळीच्या मैदानावर मात्र यावेळेला पाहतोय आणि आजच्या दिवसातली दुसऱ्या दिवसातली दुसरी मॅच मात्र रंगली जाते. यावेळेला बॅटीची कडा लागली जाते. चेंडू बराच काळ हवामध्ये. अमित आहे, चुकी करणार नाही. परतावा लागेल अनिलला. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
सॉरी, शेखर दळवी यावेळेला कमाल करेल का? थोडंसं जर बघायला गेलं तर पहिले हरकेश मेहेर आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर अनिल मात्र तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. चांगल्या रीतीचा मात्र खेळ कोणाला करायला लागत असेल तर शेखर दळवीला मात्र यावेळेला करावा लागेल. नवीन फलंदाज बॅटर आपण पाहू शकाल. संतोष ढवळे नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुजू झालाय. स्कोर कार्डचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत सुरेखरित्या. मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सचिन नाईक यांना पहिलं षटक मात्र सुरेखरित्या हाताळलं, तसेच रित्याचं मात्र तिसरं षटक देखील हाताळलं जाते. यावेळेला पुन्हा बॅटीची कडा अमित आहे. चेंडू जर बघायला गेलं तर अगदी समोर पडला, परंतु जर बघायला गेलं तर एक धावा रोखू शकत नाही. एकच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातले 2 चेंडूचा खेळ झाले. पहिला चेंडू जर बघायला गेलं तर यश प्राप्त करतोय असं म्हणायला हरकत नाही. सचिन अचूक टप्पा आणि भेदक मारा आणि अनिल सारखा मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतला गेला. कुठे ना कुठेतरी थोडंसं दडपण मात्र गोलंदाजी मार्फत मात्र यावेळी फलंदाजावर बनवलं जाते, परंतु टेन्शन मात्र रिलीज करावं लागेल या फलंदाजाला. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु काय अचूक टप्पा, पॅटीवर चेंडू येत नाहीये. प्रेशर प्रेशर मात्र यावेळेला बनवलं जाते. शेखर मात्र यावेळेला जर बघायला गेलं तर क्रॉस पॅटीने मात्र खेळण्याचा प्रयत्न यावेळेला केला जाते, परंतु रन बनवणं गरजेचं आहे. कुठे ना कुठे तर प्रेशर यावेळेला रिलीज करणं गरजेचं आहे. यावेळेला देखील काय कम्मालीचा चेंडू, अचूक टप्पा, ब्लॉक होलचा मारा मात्र यावेळेला केलं जाते. व्हाईट लाईन मात्र पकडून यावेळेला गोलंदाजी हाताळली जाते, ती म्हणजे मात्र सचिन नाईकच्या माध्यमातून. अनुभव आहे आणि त्याच मात्र अनुभवाचे बोल मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना काय कम्मालीचा चेंडू हाताळला जात आहे. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातले 4 चेंडूचे खेळ झाले. येणारे चेंडू अजूनही असतील 2. या 2 चेंडू मागे मोठे हिट येतील का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. आणि प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र दिलं जाईल का. यावेळेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. कम ऑन डीजे. संतोष दळवी देखील ऑन फायर झालाय. जसा आला मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू जर बघायला गेलं तर सुरेखरित्या हाताळला, परंतु यावेळेला जर बघायला गेलं तर चांगला फटका चौकाराच्या दिशेने मात्र पाठवून दिला. यावेळेला देखील ब्लॉक खोलवरचा चेंडू होता, खोदून काढला जातो. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतो. 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 22 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जाते. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 22 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला. कम ऑन डीजे. परंतु त्या ठिकाणी जी व्हाईटची लाईन आहे त्याच्या अतिरिक्त बाहेर मात्र यावेळेला चेंडू पडला जातो. त्याच कारणामुळे पंचाच्या माध्यमातून यावेळेला दर्शवलं जाते की हा खराब चेंडू आहे आणि 1 धावा अंकित केली जाईल.
यावेळेला देखील वाईट लाईनला मात्र चेंडू ठेवण्याचा प्रयत्न वारंवार गोलंदाजी मार्फत केला जातोय. पहिला चेंडू देखील तशाच रीतीचा हाताळला होता, यावेळेला देखील तशाच रीतीचा चेंडू, परंतु बॅटीची एज लागली कारणामुळे एक धावा अंकित केली जाईल. एकच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 24 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. पहिला चेंडू कुठे ना कुठेतरी खराब रीतीचा हाताळला होता, परंतु त्यानंतर जर बघायला गेलं तर लगेच कमबॅक मात्र या गोलंदाजाने केल्या जाते. यापुढीलची मॅच रंगली जाईल. तिसरी कणक 11 भांडूप वर्सेस एकविरा स्पोर्ट्स वसई. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करता या, ही विनंती असेल तुम्हाला. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोरकारचा विचार केला. 25 आणि चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. मिस टाइम स्ट्रोक, यावेळेला कुठलीही चुकी करणार नाही, परतावा लागेल. संतोष देखील तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. कमॉन डीजे. दास त्वरित मैदानाच्या आतमध्ये या, ही विनंती असेल. थोडस स्पीडअप असू द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल हरेश पाटील यावेळेला दाखल झालाय. चौथा षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 25 स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. यावेळेला जर बघायला गेलं तर कम्मालीचा चेंडू थोडीशी गफलत झालाय, डिसिजन चुकलाय आणि यावेळेला परतावा लागेल. हरीश पाटीलला देखील थोडीशी चुकी झाली, कॉलिंग मध्ये गफलत, आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. बॅक टू बॅक मात्र विकेट यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतले जात आहेत. थोडंसं जर बघायला गेलं तर गफलत आणि यावेळेला टायमिंग जो आहे तो प्रॉपर होत नाही. दोन्ही खेळाडूमध्ये जो समन्वय असला गरजेचा आहे ते मात्र यावेळेला तालमेल मात्र जोडून येत नाहीये. कुठे ना कुठेतरी बघायला गेलं तर गोलंदाज अक्षरशः हावी आहेत, कुठे ना कुठेतरी धावा येणं देखील गरजेचं आहे. आता जर बघायला गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातला 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 25, फक्त आणि फक्त 25 धावा. कुठे ना कुठेतरी एखाद्या बॅटरला मात्र यावेळेला कमाल करावा लागेल. चौकार षटकार एक सन्मानजनक स्कोर परत मात्र आपला संघाला न्यायचं असेल तर मोठे हिट खेळणं गरजेचं आहे. कारण यावेळेला जर बघायला गेलं तर धनवी स्पोर्ट्स संघाचा जर गोलंदाजीचा विचार केला तर अतिशय अचूक टप्पा आणि बेदक मारा अशा रीतीची मात्र गोलंदाजी केली जाते. कडक 11 भांडूप आणि एकविरा स्पोर्ट्स वसई दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी या, हे प्रेमळ निवेदन असेल तुम्हाला. आणि यावेळेला सूर्याची किरण मात्र अखेरच्या वेळी शेवटच्या अंतिम क्षणी मात्र डोळ्यावर आली. जस्ट मात्र चांगलं केलं होतं परंतु कॅच होऊ शकला नाही. हरकत नाही, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं म्हटलं जाते प्रयत्नात्मक परमेश्वर. तुमच्याकडे प्रयत्न आणि कष्ट करण्याची जर ताकद असेल तर तुम्हाला यश नक्की भेटेल, या माझ्या नो डाऊट. कारण प्रयत्न चांगला होता परंतु सूर्याची किरण मात्र डोळ्यावर आल्या कारणामुळे यावेळेला कॅच मात्र धरती मातेला दान केला. यावेळेला चांगला फटका आणि त्या ठिकाणी चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. जसं म्हटलं जाते क्रिकेटच्या मैदानामध्ये पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल मॅच तर हराल मॅच, आणि तसंच काहीतरी घडलं की काय, कॅच सोडला आणि षटकार लागली. कमॉन डीजे.
कडवर लागले जातात. येणारा षटक अजूनही असणार म्हणजे शेवटचा अंतिम षटक. चला स्पीडअप करा ही विनंती असेल गोलंदाजाला. क्षेत्ररक्षणाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या आणि आपला जो पाचवा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल त्याला गोलंदाजी ट्रॅकवर बोलवा ही विनंती असेल. आणि कणक 11 भांडूप आणि आई एकविरा स्पोर्ट्स वसई दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण इनिंग बॉक्समध्ये टॉससाठी या ही विनंती आहे. कणक 11 भांडूप आणि आई एकविरा स्पोर्ट्स वसई दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉससाठी या. एकविरा स्पोर्ट्स संघाचे वसई संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपली प्लेइंग 11ची लिस्ट मात्र घेऊन या ही विनंती असेल. टॉस करण्याकरता तुम्ही जेव्हा याल तेव्हा प्लेइंग 11ची लिस्ट मात्र घेऊन या. चला थोडंसं स्पीडअप करा ही विनंती असेल. आपल्याला 5 षटकं हे 25 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायचे आहे. त्याच्याकडे कृपया करून लक्ष द्या. वेळाकडे थोडं लक्ष असू द्या कारण वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. जर आपण पाहायला गेलं तर वेळेबरोबर चालाल तर वेळ आपल्याला बरोबर घेऊन चालेल, परंतु वेळेबरोबर खेळ करेल तर मात्र वेळ आपल्याला साथ देणार नाही. ह्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आणि 5वं षटक गोलंदाजी ट्रॅकवर समर्थ कडू यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल 5वं षटक. या वेळेला पहिल्या चेंडूवर काय कडक प्रहार आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार. आणि नक्कीच धनवी स्पोर्टच्या आणि समीर सर मात्र या ठिकाणी खुश झालेले आहेत. त्यांचं ATM या ठिकाणी ओपन झालेलं आहेत आणि फलंदाजाला मात्र यावेळेला अजून एक षटकार लागला तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र यावेळेला त्यांना दिलं जाईल. आणि यावेळेला गोलंदाजीवर पहिलाच मात्र काय प्रहार केला जातोय. पहिला चेंडू अचूक टप्पा आणि त्याचं पूर्णपणे समाचार घेतलं या फलंदाजाने. यावेळेला पुन्हा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अचूक टप्पा स्विंग अँड मिस टप्पा पडला सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि यावेळेला आपण पाहू शकाल समर्थ कडू ऑल इंडियाचा त्याला मॅन ऑफ द मॅच बाईक भेटली सिरीज भेटली तो खेळाडू मात्र यावेळेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. परंतु यावेळेला थोडंसं प्रेशर आहे या गोलंदाजावर. पहिला चेंडू मात्र खराब रित्याचा पडला परंतु हरकत नाही मित्रांनो, तुमच्याकडे जुनी 4 चेंडू आहे आणि ज्याने षटकार लगावला आणि ऑल इंडियाचे ज्या खेळाडूने मात्र फायनल मारली तो म्हणजेच खेळाडू शेखर दळवी यावेळेला ऑन फायर झालाय असं म्हणायला देखील हरकत नाही. काय कमाल करतोय यावेळेला समर्थ कडू. मात्र प्रेशर बनवलं जातंय. पहिला चेंडूवर षटकार मग डॉट आणि त्यानंतर चौकार. यावेळेला पुन्हा भिरकावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण आहे कुठलीही चुकी करणार नाही परतावा लागेल. यावेळेला तंबूच्या आसरेला शेखर दळवी मात्र यावेळेला शांत झालाय. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला. कम ऑन डीजे. कर्णधाराला विनंती असेल की या प्लीज तुम्ही टॉससाठी. या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट्स वसई संघाचा कर्णधार उपस्थित आहे. विनंती असेल तुम्हाला कणक 11 भांडूप आपला कर्णधार त्वरित पाठवा. आणि एकविरा स्पोर्ट्स वसई आपली प्लेइंग लिस्ट मात्र यावेळेला घेऊन या ही विनंती असेल. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये संजय मात्र यावेळेला फलंदाजी करता यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रुजू झालाय. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्कोर कार्डचा जर विचार करायला गेलं तर 43 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला जर बघायला गेलं तर काय कमालीची फलंदाजी मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये होत होती. एक षटकार एक चौकार मात्र आपल्याला यावेळेला पाहिलं शेखर दळवीच्या माध्यमातून. यावेळेला पहिला चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु काय कमालीचा चेंडू स्विंग अँड मिस टप्पा पडला जातोय अचूक टप्पा. यावेळेला मात्र गोलंदाजी मात्र हाताळली जाते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल समर्थ कडू. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. हॅलो 43 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणि यावेळेला देखील त्याच पद्धतीचा फटका परंतु चेंडू बराच काळ हवेमध्ये चुकी करणार नाही परतावा लागेल
मात्र यावेळेला फलंदाजाला तंबूच्या असलेला षटक संपते. 5 षटकांचा खेळच्या अखेरीस स्कोर कार्डचा जर विचार केला तर 43 आणि 44 धावाचं मात्र आव्हान ठेवलंय, ते म्हणजे पृथ्वी 11 संघासमोर. यस, कॅमेरामॅनला विनंती असेल, टॉस केला जातोय तो म्हणजे कणक 11 भांडूप विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वसई. यस, धन्यवाद स्वस्तिक पाटील. एक बाजूला दत्ता मोहिते आणि दुसऱ्या बाजूला शैलेंद्र पाहायला मिळतोय. राजकुमार भाऊ या, आपण बघू शकता राजकुमार तामोरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. एकविरा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे ती कणक 11 भांडूप. छाप आणि काट आलेला आहे. धन्यवाद राजकुमार तामोरे. आपण बघू शकता टॉस जिंकलेला आहे. दुसरी मॅच आहे, पहिली मॅच एकदम सुशिक्षित वीर गेलेला आहे. काय घेणार तुम्ही? आम्ही पुन्हा क्षेत्ररक्षणच करू. चांगली, मात्र तुमचा खेळ पाहायला मिळाला. टीममध्ये कोणता चेंजेस असेल? नाही, सध्या तरी आम्ही पहिली मॅच जिंकलेली टीमच पूर्ण खेळवतोय. चेंजेस करायला आहेत प्लेयर बरेच, पण जे विनिंग कॉम्बिनेशन आहे ते त्याच्यात आम्ही दुसरी मॅच खेळू. या खेळपट्टीवर खेळून कसं वाटलं? म्हणणार मातीची खेळपट्टी, मी पहिल्याच मॅचच्या अगोदर म्हटलो की खेळायला बॉलर लोकांना पण तेवढी संधी असते, बॅट्समॅनला पण तीच चांगली असते. बॉलरने जर चांगल्या योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली तर त्यांना पण बेनिफिट आहे आणि बॅट्समॅनला सुद्धा त्याच्या मेरिटवर खेळला तर त्याला स्कोर करायला खूप चांगली संधी आहे. बेस्ट लक असेल तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. जाऊया एकविरा स्पोर्टच्या कॅप्टनकडे. बॅटिंग आले वाटायला, तुम्ही टॉस जिंकला असं काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. हा टेनिस चेंडूचा प्रभाव आहे का की टॉस जिंका फिल्डिंग घ्या? बॅटिंग दिले किती धाव बनवल्या जाते? बॅटिंगला इथे टार्गेट सेट नाही करू शकत, कारण कालच्या पण मॅचेस बघितल्या तर हाय स्कोरिंग होतो त्या, तर आपण म्हणजे एक्झॅक्ट किती स्कोर पाहिजे वगैरे तेवढा सेट नाही करू शकत या विकेट. बघायला गेलं तर मातीचं विकेट आहे. तुम्हाला कोणत्या विकेटवर खेळणं आवडतं, मातीच्या की कॉन्क्रीटच्या? ऑलवेज मातीच्या विकेटवर. कधी पण चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर मातीची विकेट हवे. यस, बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. शेवटचा प्रश्न असेल, म्हणजे हे जे मैदान आहे ते आपण बघतात, हे 3 दिवसात मैदानाने खेळपट्टी तयार केलेली आहे, त्या मैदानाबद्दल आणि खेळपट्टीबद्दल काय म्हणणार? खेळपट्टी तर काल बघितलीच, खूप छान होती. आणि मैदानाबद्दल बोललं तर खूप छान आहे, कारण ऑब्स्टिकल्स काहीच नाहीत मध्ये. फिल्डिंगला म्हणजे इंजरीजचे चान्सेस खूप कमी आहेत आणि मोकळे आहे मैदान त्याच्यामुळे. यस, धन्यवाद. आपण बघतायत की यावेळेस महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग आहे 40+ आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण मैदान जे बघते ते मैदान आहे परनाळीचं मैदान, वंदे मातरम परनाळीचं मैदान. त्यावर असणारी पुढची मॅच आपल्याला एक बाजूला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल ती म्हणजेच कणक 11 भांडूप. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद प्रीतम. चला, क्षेत्ररक्षणाला विनंती असेल, आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या ही विनंती असेल. आपल्याकडे टाइमचा अवधी मात्र थोडा कमी आहे, याच्याकडे दक्षता असू द्या. एकविरा स्पोर्ट्स प्लेइंग लिस्ट आपली प्लीज कृपया करून द्या ही विनंती असेल. वारंवार मात्र तुम्हाला अनाउन्समेंट केली जाते, फक्त आपली प्लेइंग लिस्ट मात्र आमच्यापर्यंत पोचवा ही प्रेमळ निवेदन तुम्हाला मात्र असेल. चला, धन्वी स्पोर्ट्स. आतमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळणे अनिवार्य असेल, ह्याच्याकडे कृपया लक्ष असू द्या. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 43 आणि 44 धावाचा मात्र टार्गेट सेट करून दिलंय, ते मात्र धन्वी 11 धन्वी स्पोर्ट्स संघाने मात्र पृथ्वी 11 संघासमोर. चला, स्पीडअप करा ही विनंती असेल. चला, धन्वी स्पोर्ट्स तुम्हाला विनंती असेल, आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या. पृथ्वी 11 संघाचे मात्र बॅटर्स आपण दोन्ही बाजूला पाहू शकाल. सॉरी,
पृथ्वी 11 आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या. तन्वी 11 संघाचे सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. एका बाजूला समर्थ कडू एका बाजूला आपण पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला सचिन बर्गे. दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. 5 षटकांचा खेळ मात्र यावेळेला रंगला जाईल. धावा जर बघायला गेलं तर 44 बनवायचे आहेत. षटक मात्र 5 असतील. पहिला चेंडू काय कडक प्रहार, पॅटीच्या रेंज मध्ये चेंडू आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. जसा आला तसा चेंडूला मात्र पाठवून दिलं. यावेळेला समर्थ कडूने पहिला चेंडूवर ऑन फायर, जणू काही पवलन मधूनच सेट होऊन आले होती की काय. जसा आला तसा चेंडूला मात्र भिरकावून दिलं 6 धावा करता. जसं काही या ठिकाणी आम्हाला प्रीतम दादा सांगतात की ऑल इंडिया 40+ टुर्नामेंट मधूनच सेट होऊन आलाय की काय. सिरीजचा मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष मात्र देतो. जो सिरीजचा मानकरी ठरला, मी का सिरीजसाठी मात्र पात्र आहे ह्याचं मात्र प्रत्यक्ष यावेळेला देत असताना समर्थ कडू काय कम्मालीचा फटका. जसा चेंडू मात्र हाताळला यावेळेला गोलंदाजी आपण पाहू शकाल. संतोष ढवळेवर मात्र प्रहार केला जातो. पहिला चेंडू अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र यावेळेला केला जातो, परंतु तेवढाच ताकदीचा फटका यावेळेला आपण समर्थच्या पॅट मधून पाहिला. यावेळेला देखील कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स निघून जाईल चौकारा करता. आता मात्र संधी द्यावी लागेल ती म्हणजे डीजेला. कम ऑन डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. मात्र चौकार षटकाराच्या भाषेमध्ये जर कोण बोलत असेल तर तो म्हणजे समर्थ कडू. काय कम्मालीची फलंदाजी मात्र केलं जाते. प्रेक्षकांचं मनोरंजन मात्र करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये कोण करत असेल तर तो म्हणजे समर्थ कडू. काय कम्माल आणि धम्माल यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला देखील काय कम्मालीचा फटका. चेंडू मात्र कुठवर जाईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि काय कम्मालीचं क्षेत्ररक्षण त्यावेळेला केलं जाते. अचूक मात्र जज केलं जाते. हरकेश मेहर मात्र यावेळेला अचूक जज केलं जाते आणि यावेळेला समर्थ कडू यांच्या मात्र खेळीला मात्र पूर्णविराम लागले जाते. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला. कॉमन डीजे. अतिशय धावा जर बघायला गेलं तर वेगाने बनत होत्या. समर्थ नावाचं वादळ मात्र यावेळेला तंबूच्या आश्रयाला परतत असताना अति जर बघायला गेलं तर वादळ गुंगावत होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु संतोष मात्र दळवी संतोष धवळे याने मात्र कमाल केले जाते. षटकार आला, चौकार आला, परंतु हरकत नाही. माझ्याकडे देखील ती क्षमता आहे, नजाकत आहे, तशा रीतीचा चेंडू मात्र हाताळला आणि क्षेत्ररक्षणाचा देखील कमाल करावा. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे होत्या हरकेससाठी. काय कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं. अचूकरित्या मात्र धावून त्या ठिकाणी झेल मात्र टिपला आणि समर्थ कडू याला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. आणि या ठिकाणी नितीन नायर प्रेस ब्रँड ओनर यांच्याकडून मात्र या ठिकाणी आपल्याला बॅट आणि टी शर्ट मात्र या ठिकाणी स्पॉन्सर केलं जाते. तर प्रेस ब्रँड ओनरचे मात्र प्रेसी ब्रँड ओनरचे मात्र या ठिकाणी धन्यवाद मानू इच्छितो. या टुर्नामेंटच्या माध्यमातून मात्र यावेळेला सहकार्य केलं जाते, त्यांचं देखील मनापासून मात्र आभार मानू इच्छितो. यावेळेला अजूनही जर बघायला गेलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 10 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला पॉइंट रिजन मध्ये मात्र चेंडूला खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी चेंडू पंचाच्या माध्यमातून दर्शवला जातो 1 बाउन्स चौकारा करता. कम ऑन डीजे.
मात्र चेंडूला आणि यावेळेला देखील चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड. मात्र चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होतोय. एक धावा अंकित केली जाईल 1च्या मदतीने. स्कोर कार्डचा विचार जर केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. अतिशय चांगल्या रित्याचं मात्र यावेळेला टार्गेटच्या पाठलाग मात्र यावेळेला केलं जाते. 44चं पाठलाग कशा रीतीचं मात्र करावं मात्र या दोन्ही बॅटरकडून आपण पाहिलं जाते. जर बघायला गेलं तर समर्थकडून जी सुरुवात करून दिली त्याच रीतीचं मात्र यावेळेला फलंदाजी केली जाते. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल पॉइंट रिझनमध्ये. यावेळेला कॅच आणि गडी बाद. संजय मात्र तंबूच्या आश्रयाला परतलं जाईल. संजय गावड मात्र यावेळेला झेल घेतला जाते. बॅटर सचिन बर्गे मात्र यावेळेला तंबूच्या आश्रयाला परतलं जातंय. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. क्षेत्ररक्षणाला देखील विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आता जर बघायला गेलं तर दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर कोण घेऊन येईल यावेळेला नक्कीच बघण्याकारक ठरेल. धावांचा विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि कशा रीतीची मात्र यावेळेला गोलंदाजी केली जाते. चला स्पीडअप करा ही विनंती असेल. वारंवार कॉल केला जातोय. अगदी वेळेचा थोडा अवधी कमी आहे ह्याच्याकडे कृपया करून लक्ष असू द्या. उर्वी 11 आणि जर बघायला गेलं तर धन्वी स्पोर्ट्स मात्र थोडंसं दडपण मात्र यावेळेला बनते की काय, कारण दोन मात्र चांगले बॅटर तंबूच्या आश्रयाला परतले जाते. पहिलं जर बघायला गेलं तर समर्थ कडू आणि त्यानंतर बघायला गेलं तर संतोष आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव साणे मात्र यावेळेला दाखल झालाय. चला स्पीडअप असू द्या. क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजून घ्या. उर्वी ऋत्वी 11 या संघाला मात्र विनंती असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. ऋत्वी 11 संघाकडून मात्र मैदानाच्या आतमध्ये हरकेश मेहर मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः मात्र यावेळेला सज्ज झालाय. त्याला माहिती आहे धावा जर बघायला गेलं तर थोड्या कमी आहेत, बँक बॅलन्स कमी आहे, त्याकरता खर्च मात्र कमी करावा लागेल यामध्ये नो डाऊट्स. आणि हा सामना जर विचार जिंकायचं असेल तर इकॉनॉमिकल षटक मात्र तुम्हाला हाताळणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये नो डाऊट. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर दोन धडाडीदार असे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतले जाते, परंतु धावांचा जर विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अजूनही जर बघायला गेलं तर 24 चेंडू मागे धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा 44 धावा कशा रीतीने बनवलं जाईल ह्याचा मात्र पाठलाग मात्र धन्वी स्पोर्टच्या माध्यमातून केला जाईल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या मात्र यावेळेला चेंडू हाताळला जातोय. यावेळेला त्या ठिकाणी दोन्ही क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकाल चांगली कॉलिंग यावेळेला मात्र केली जाते. पहिला चेंडू जर बघायला गेला तर कुठे ना कुठे तर तुम्हाला डॉट मध्ये चेंडू वारंवार हाताळणे मात्र यावेळेला गरजेचं असेल, कारण तशा रीतीचं मात्र तुम्ही जे टार्गेट सेट करून दिलंय त्या रीतीचं मात्र गोलंदाजी होणे देखील गरजेचं आहे. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू मात्र थांबणार नाही, वन बाउन्स निघून जाईल चौकारा करता. कम ऑन डीजे. मात्र यावेळेला धावा यावेळेला बनवायचे आहेत. तुमच्याकडे 21 चेंडू असतील आणि 21 चेंडू मध्ये धावा जर बघायला गेले तर 21 बनवायचे आहेत.
यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू खोलवर पद्धतीचा होता, सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये गफलत झाली. 1ची धावा होती तिकडे 2मध्ये कन्वर्ट झाली आणि 2च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 20 धावा बनवायच्या, त्या म्हणजे 19. जर बघायला गेलं तर एक चांगलं षटक मात्र होतं, परंतु यावेळेला फलंदाज जे ऑन फायर आहेत त्यांना मात्र रोखणं गरजेचं आहे. कारण ज्या रीतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केल्या जाते, अक्षरशः गोलंदाजाला प्रश्न पडले जाते की कशा रीतीची गोलंदाजी करावी. यावेळेला बॅटीची कट लागली जाते, पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी चुकी केली जाते. एक जी धावा असते ती मात्र 2मध्ये कन्वर्ट होत आहेत. कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल लूज झाले की काय असं म्हणायला देखील हरकत नाही. परंतु मित्रांनो, हरकत नाही आहे, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. ज्यावेळेला गोलंदाजी खराब पडते परंतु तुमच्याकडे कमबॅक करण्याची संधी मात्र नक्की असते आणि ती कमबॅक करणं तुमच्याकडे गरजेचं आहे. आता जर धावा बघायला गेलं तर 27 स्कोर कार्डवर लागले जातात. येणारे चेंडू जर बघायला गेलं तर दुसऱ्या षटकातले 5 चेंडूचा खेळ झालेला आहे, अजूनही येणारा 1 चेंडू बाकी आहे. यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढला जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 28 स्कोर कार्डवर लागले जातात. कम ऑन डिसे. शकाल 16 धावा फक्त आणि फक्त विजय करता दूर जर कोण असेल तर तो म्हणजे धनवी स्पोर्ट्स. आणि कशा रीतीने मात्र 16 धावा यावेळेला बनवल्या जातील प्रश्नचिन्ह देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. उत्तरासाठी यावेळेला सज्ज झालाय रुपेश तांडेल. यावेळेला कमाल करावा लागेल रुपेशला देखील, कारण समीकरण अगदी छोटं करून टाकलंय. 2 बॅटर जर आपण एका बाजूला बघायला गेलं, वैभव साने आणि सचिन सावंत. स्ट्राईकला आपण पाहू शकाल सचिन सावंत. यावेळेला बॅटीची एज लागली जाते, पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, थोडीशी गफलत झालंय. त्या ठिकाणी 1 धावा अर्जित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला 29 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 15 धावाची गरज आहे. 17 चेंडू आणि 15 धावाची गरज. आता यावेळेला जर बघायला गेलं तर रुपेशला मात्र कमाल करावा लागेल, परंतु दोन्ही बॅटर जर बघायला गेलं तर यावेळेला देखील ऑन फायर आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही. दोन्ही बॅटर मात्र चांगल्या रीतीचा मात्र यावेळेला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना त्यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढला जात आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धावा अंकित केली जाईल. 1-1च्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना स्कोर कार्डचा विचार केला तर 30 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अतिशय सॉफ्ट हँडने आणि संयमाने मात्र यावेळेला फलंदाजी मात्र दोन्ही खेळाडू करून केली जाते, कारण त्यांना माहिती आहे हा खेळ जो आहे हा संयमाचा खेळ आहे. कारण आता मात्र मोठे हिट खेळणं गरजेचं नाही, एकेरी दुहेरी धावावर देखील भार देणं गरजेचं आहे. कारण आताचा खेळ मात्र अतिशय गतीने मात्र खेळला जातोय. फक्त आणि फक्त प्रत्येक खेळाडू चौकार षटकाराकडे मात्र बघतोय, परंतु एकेरी दुहेरी धावाकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते. परंतु यावेळेला ते खेळ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसताना आपण पाहू शकाल. चांगला ज्या वेळेला चेंडू पडला जातो त्याला मात्र सन्मान दिला जाते आणि एकेरी दुहेरी धाव मात्र यावेळेला पूर्ण केले जाते. 1-1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 31 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जातात. चांगल्या रीतीचा चेंडूला मात्र यावेळेला सन्मान देऊन मात्र 1-1 धावा पूर्ण करून मात्र स्ट्राईक रोटेट केले जाते. हा खेळ मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
एकेरी दुहेरी धावाने देखील मात्र जसं म्हटलं जातं थेंबे थेंबे तळे साचे आणि तशाच रीतीची यावेळेला धावा मात्र बनवल्या जातात. त्यावेळेला मोठा हिट, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल यावेळेला तंबूच्या आसरेला. वैभव साणे, कमॉन डीजे. एकेरी एकेरी धावा खर्च केली आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर वैभव साणेला मात्र तंबूच्या आसरेला परतवलं. आता मात्र किरण पाटील मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही जर बघायला गेलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातला अजूनही बाकी आहे. धावांचा विचार केला तर 31 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता मोठा हिट येईल का, कारण हा देखील मोठा बॅटर आहे, क्षमता आहे, चौकार षटकार देखील कुठल्याही क्षणी लगावू शकतो. डावकरा फलंदाज मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस केलं जाते, कारण ज्या वेळेला उजव्या रीतीचा ज्या वेळेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेला क्षेत्ररक्षण थोडं चेंजेस असते. आणि यावेळेला डावकरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल किरण पाटील दाखल झालाय. यावेळेला चांगला फटका खोलून काढला जातोय, क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. किरणला देखील खेळीला पूर्णविराम यावेळेला लागला जाते, परतावा लागेल तंबूच्या आसरेला. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला. कम ऑन डीजे. दोन्ही संघाला विनंती आहे, आपला बॅटर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आउट होतो त्यावेळेला नवीन बॅटर लगेच रेडी व्हायचा आहे. आणि क्षेत्ररक्षण पृथ्वी 11 संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकाचं अजूनही शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. स्कोर कार्डचा जर विचार केला तर अजूनही 31च आहे. आता जर बघायला गेलं तर गोलंदाजीचं मात्र कौतुक करावं लागेल, कारण जे षटक हाताळणं गरजेचं आहे त्याच रीतीचं तर यापुढील जी मॅच रंगली जाईल, एका बाजूला कनक 11 भांडूप आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा स्पोर्ट्स वसई. मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून भांडूप संघाने मात्र क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आमंत्रित केलंय ते आई एकविरा स्पोर्ट्स वसई संघाला फलंदाजी करता. आजच्या दिवसातली तिसरी मॅच मात्र रंगली जाईल आणि आपल्या भेटीला मात्र रोमांचक मॅच मात्र बघायला नक्कीच भेटेल. यावेळेला कम्मालीचा फटका आहे, त्या ठिकाणी चुकी थोडीशी झाली की काय, कॅच असता परंतु चेंडू निघून जाईल. पंच सांगतायत की हा षटकार असेल आणि 6च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 37 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जातात. शेवटच्या अंतिम क्षणी मात्र षटकार आला आणि त्याच कारणामुळे धावफलक 6ने पुढे जाईल. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिझेल. एक मिनिट. च्या माध्यमातून दर्शवलं जातं की ही चौकार आहे आणि 4च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 35 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तिसऱ्या षटक संपते, तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 35. चला नवीन गोलंदाज, चला लगेच स्टार्टअप करा. चौथं षटक हाताळण्याकरता
आणि नवीन गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी संतोष दवले यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. आता जर बघायला गेलं तर 35 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 12 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 9. मोठा हिट येऊन मात्र सामन्याला विजयी केला जाईल का? कारण समीर चौगुले जे मॅचचे ओनर आहेत त्यांची कुठे ना कुठेतरी इच्छा असेल की चौकार षटकार आला तर मात्र जास्तच करून त्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य असेल. कारण आपला संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये मजबूत स्थितीमध्ये होता त्यावेळेला मात्र त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. आणि आता जर बघायला गेलं तर 12 मध्ये फक्त आणि फक्त बनवायचे आहेत त्या म्हणजे 9. यावेळेला चला स्पीडअप करा. ऋत्वी 11 आपल्याला वारंवार विनंती केली जाते, कृपया करून प्रेमळ निवेदन असेल, थोडा वेळाचा अवधी थोडा जास्त जातोय, ह्याच्याकडे दक्षता असू द्या. या वेळेला पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट रिझन मध्ये. त्यावेळेला 1 धावा अंकित केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग द बिटवीन आपण यावेळेला पाहू शकाल. आणि पंचाच्या माध्यमातून यावेळेला दर्शवलं जाते, थर्ड अंपायर रेफर केलं जाते. डाऊट असल्या कारणामुळे पंचाकडे तो डिसिजन मात्र ज्यावेळेला रनआउट असेल किंवा चौकार षटकार ज्यावेळेला डाऊट डिसिजन असेल त्यावेळेला रेफर मात्र थर्ड अंपायरकडे केला जातोय. यस, थर्ड अंपायरच्या माध्यमातून यावेळेला नॉट आउट या ठिकाणी दर्शवलं जाते. 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 36 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जातात. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 11 आणि धावा जर बनवायच्या गेल्या तर 8 धावा अजूनही बनवायच्या. चला स्पीड अप असू द्या ही विनंती असेल. गोलंदाजाला देखील आणि क्षेत्ररक्षणाला देखील आपलं क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजून घ्या ही विनंती असेल. आणि पंचांना देखील त्या ठिकाणी विनंती असेल की तुम्ही देखील ताकीद द्या की वेळाचा अवधी थोडा जास्त खर्च होतोय, याच्याकडे लक्ष असू द्या. आणि आपण स्ट्राईक एंडवर पाहू शकाल अमर गोरेक आणि दुसऱ्या नॉन स्ट्राईक एंडला सचिन अशा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे आणि कशा रीतीने पूर्ण केलं जाईल की थांबवलं जाईल हा देखील हा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आहे, चेंडू बराच काळ हवेमध्ये. यावेळेला जज शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत मात्र चेंडूवर नजर होती, परंतु शेवटच्या अंतिम क्षणी मात्र कॅच सुटला जातोय. प्रयत्न चांगला होता, गोलंदाज स्वतः गोलंदाजी टाकतोय आणि कॅच घेण्यासाठी आला. थोडंसं कॉलिंग मध्ये गफलत झाली की काय असं म्हणायला देखील हरकत नाही. ज्या क्षेत्ररक्षणाने मात्र संधी घ्यायला पाहिजे होती त्या क्षेत्ररक्षणाने संधी घेतली नाही. गोलंदाज स्वतः मात्र बॉल चेंडूवर मात्र धावून आला आणि त्याच कारणामुळे आपण यावेळेला पाहू शकाल 2 धावा अंकित केल्या जातील. आणि यावेळेला चांगल्या रीतीचा फटका त्या ठिकाणी खेळला जातोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल. चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 42 ऑन दी स्कोर कार्ड वर लागले जातात. आता येणारे फक्त आणि फक्त 2 धावा विजया करता दूर. आणि कशा रीतीचं थोडस गोलंदाज मात्र नाखुश झाला कारण कॅच मात्र सुटला, परंतु हरकत नाहीये कारण तुमच्याकडे संधी आहे. कारण ही आहे लीग 2024 महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग यावेळेला सज्ज केले जाते. यावेळेला जसं म्हटलं हरकत नाही, यावेळेला परतावा लागेल. कडी बात कमंडीचे मैदानाच्या आतमध्ये रुजवा. आता येणारा एक चेंडू जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालेला 8 मध्ये 2 बनवायच्या आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्या क्षणी बदलेल काय सांगता येत नाही. आणि
आणि सचिन नाईक फलंदाजी मार्फत यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रुजू झालाय. 4 चेंडूचा खेळ झालेला अजूनही चौथ्या षटकातल्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू, स्विंग अँड मिस, टप्पा पडला आणि सरळ निघून गेला. यष्टिरक्षक हातामध्ये, फलंदाजाला समजला नाही कारण अचूक टप्पा मात्र यावेळेला चांगल्या रीतीचा मात्र हाताळला जातोय गोलंदाजी मार्फत. अजूनही 2 धावाची गरज कायम आहे. यावेळेला पुन्हा डॉट पद्धतीचा चेंडू, षटक संपते. चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 42 स्कोर कार्डवर लागले जातात. येणारे चेंडू असतील 6 धावा बनवायचे आहेत, त्या म्हणजे 2. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला. कमॉन डीजे. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन. एका बाजूला सचिन नाईक आहे आणि दुसऱ्या बाजूला सचिन सावंत आणि सचिन नाईक अशी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 बनवायच्या आहेत. रोखू शकेल का? कोण असा कम्मालीचा गोलंदाज जाईल की 2 धावा रोखण्यापासून रोकेल, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण एका बाजूला आपण बघायला गेलं तर धनवी स्पोर्ट्स मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु आता समीकरण 6 मध्ये 2 बनवायचे आहेत. प्रेशर असते, ज्यावेळेला प्रेशर असते त्यामध्ये काही होईल सांगता येत नाही. यावेळी लाकडपद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षणाच्या दस्तकावर मस्तक देऊन आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. आणि आपल्या कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. पास्तळचा बुलंद आवाज आपल्या बरोबर जोडला जाईल. प्रीतम दादा यांना मी आमंत्रित करेल पुढील समालोचन. ठीक आहे, पुढील जी मॅच रंगली जाईल ती म्हणजे कनक 11 भांडूप